दाखवा की ज्यांनी खुर्ची एका मिनिटात सोडली. आता त्या गोष्टीचा बिलकुल नाही. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. कशाचा पश्चाताप कशाचा होतोय? कशाचाही नाही. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबत काम करता, आम्ही तरी अंधविश्वास म्हणजे बाकीचे लोक काही काही अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवून काम करतो आणि तो विश्वास तसाच आमचा अजूनही जे लोक आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर तसाच आहे. आदित्य, मधल्या काळामध्ये इंडिया आघाडी झाली आणि त्याच्यातून म्हणजे लोकसभेच्या नंतर तर खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. ह्या म्हणजे त्याच्यानंतर आता त्या आघाडीचं जे आत्ताचं स्वरूप आहे, काय त्याचं भविष्य दिसतंय? काय होणार आहे त्याचं पुढं? भविष्य दिसते म्हणजे आपण पहा, देशात लोकसभा लेवलवर आमची तर युती पक्की आहे, विधानसभेत देखील आत्ता पक्की आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथे आहोत, देशभरात इंडिया आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत. मित्र पक्ष जे आहेत कदाचित विचारधारा काही वेगळ्या असतील, जसं एनडीए मध्ये पण आमचे होते. 29 पक्ष जेव्हा होते, वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, नंतर मोदी साहेबांचं सरकार होतं, आम्ही त्याच्यात होतो. पण एक पक्ष नसल्यामुळे, आम्ही सगळेच काही एक नसल्यामुळे वेगळ्या विचारधारा असू शकतात. पण जे देशातले महत्त्वाचे विषय आहेत ते आम्ही एकत्र मांडण्याचा प्रयत्न करतोच ना हाऊसमध्ये. अलीकडेच केजरीवालांशी वगैरे तुमच्या भेटी झाल्या. Yes. त्यावेळेला काँग्रेसच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीका केली होती. हरियाणाच्या इलेक्शन, दिल्लीच्या इलेक्शन्स, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच स्थिती आहे का? आत्ता असं आहे की विधानसभेच्या वेळेला असं दिसलं की मनसेच्यामुळं शिवसेनेच्या जवळपास 8 ते 10 जागा जिंकून आल्या. म्हणजे अगदी वरळीमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारानं 19,000 मतं घेतली आणि आदित्य ठाकरे 9,000च्या साधारण फरकाने जिंकून आले. ह्या सगळ्याचा विचार जेव्हा महापालिकेच्या इलेक्शन्स होतील तेव्हा या दिशेनं काही होऊ बघा, आता शकतं? हे एलिमेंट आपण नवीन आणलंय, पहिल्यांदा हे विश्लेषण मी ऐकतोय. पण मला एक विश्लेषण माहिती आहे की निवडणूक आयोगामुळे भाजपचं सरकार आलंय. कोणाला किती मतं मिळाली, मला किती मिळाली, कोणाला किती मिळाली, कोणी किती मतं खाल्ली, हा सगळा वेगळा विषय. पण एक स्पष्ट आहे, महाराष्ट्रात जे ह्यांचं सरकार बसलंय ते निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादामुळे बसलंय. दुसरं कोणाचा आहे ना पाठिंबा नव्हता. म्हणजे हे इतकं सोपं अनालिसिस त्याचं इतकं सोपं आहे का? म्हणजे 47 लाख मतं, मला सांगा, 18 वर्षापूर्वी 47 लाख लोक जन्माला आले होते का जून आणि ऑक्टोबरच्या मध्ये? नाही, मुद्दा आणि 76 लाख लोकांना एवढंच वाटलं का की आता 6 वाजलेत, मतदान बंद होतं, आता मतदान केंद्रावर जाऊ? पण म्हणजे आणि नंतर ईव्हीएम, ते कुठचं पिक्चर होतं ना मध्ये, ते मशीन आता मग रोबोट बनतं, मग ते वॉरियर बनतं, ट्रान्सफॉर्मर्स, तसं ईव्हीएम स्वतः मतदान करायला लागलं 3 दिवस नंतर की 12% मतदान वाढवायचंय. पण हे तुम्हाला सिरियसली असं वाटतं? आहे, सिरियसली आहे. म्हणून तर तिघांनी पत्रकार परिषद घेतली. नाही तर सुप्रियाताई, राऊतसाहेब आणि राहुल गांधी कशाला बसतील का मंचावर पत्रकार परिषद दिली? हा मुद्दाही ज्या पद्धतीने तुम्हाला लावून धरायला पाहिजे होता, तुम्हाला तो हा लावून मी लावून धरलाय. बघा तुम्हाला हाही सांगू, तुम्हाला म्हणजे असं झालं नाही की नाही विरोधी राजूजी, एक पक्षांना मिनिट. नाही नाही, एक एकही मिनिट, मुद्दा मी तुम्हाला एक मिनिट, सॉरी इंटरप्ट करतोय. हा मुद्दा लावून धरायला आम्हाला मीडियाचा देखील तेवढाच सपोर्ट हवाय, कारण आपण देखील लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. आत्ता जो अर्बन नक्षल कायदा येतो ना, त्याच्यात तुम्ही काही एक स्टेटमेंट त्यांच्या विरोधात कराल, तुम्ही उद्या जेलमध्ये जाल. नाही, पत्रकार तर जेलमध्ये गेलेलेच आहे. जेवढं तुम्ही बघा जगभरात जिथे जिथे लोकशाही मजबूत आहे तिथे पत्रकारिता इंडिपेंडेंट आहे आणि तिथे काही विषय हे सातत्याने लावून धरलेले असतात. आता आम्ही कितीही आंदोलन केलं, रस्त्यावर उतरलो, सगळं काही केलं, आपण करता, निश्चितपणे करता, पण काही ठराविक जे चॅनल्स असतात त्यांनी पण तेवढेच विषय घेतले पाहिजेत, कारण हा फायनली तुमचा आमचा विषय नाही, हा देशाचा विषय आहे. नाही, मुद्दा असा आहे की मीडियाचं काम केलं पाहिजे.